नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आपल्यासाठी घेऊन आलाय एक नवीन व्हिडिओ। प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार कधी करणार सोयाबीनची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की मोदी सरकार देशांतर्गत बाजारामध्ये कधी करणार सोयाबीनची विक्री व मोदी सरकारने देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली तर याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। जर महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना जर आवडला तर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना राहतो या ठिकाणी मिळत सतत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार कधी करणार सोयाबीनची विक्री व भविष्यात याचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होणार परिणाम। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सरकारकडे असणारा सध्याचा सोयाबीनचा शिल्लक साठा किती आहे, जर सरकारने हा संपूर्ण शिल्लक साठा लगेचच बाजारात आणला तर याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यंदाच्या वर्षी सरकारने नाफेडद्वारा तब्बल 19 लाख टन सोयाबीनची हमी भावावर खरेदी केली। आता हा संपूर्ण असणारा स्टॉक जर तात्काळ बाजारात आला तर काय होईल। जर 19 लाख टन सोयाबीन सरकारने एकदम बाजारात उतरवलं तर सोयाबीनच्या दरामध्ये 500 ते 700 रुपयांची या ठिकाणी मंदी येऊ शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 3500 ते 3700च्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो। परंतु सरकार दुसऱ्या विचारात आहे। चीन व अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे सरकारकडे पर्वणीत चालून आली। सरकार हा 19 लाख टनांचा शिल्लक साठा थेट चीनला निर्यात करू शकते। जर असं घडलं तर सोयाबीनच्या दरात मंदी येण्याऐवजी ही असणार आहे तेजीची संधी आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव ही निर्यात चीनला झाल्यानंतर सुरुवातीला 4500 पार आणि त्यानंतर 5000 पर्यंत पोहोचताना दिसला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणारा जो माझा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यासाठी माझा एक सल्ला आहे की आपण जास्त काळ न थांबता 4500चा दर आपल्याला जर मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही। फक्त एकच काम करा, जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा हा 100% होऊ शकतो। याबद्दल आपलं मत काय आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात। मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला आहे, त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार।